नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विविध क्षेत्रातील चालू घडामोडी किंवा करंट अफेअर्स बघणार आहोत। यासाठी आपण महत्त्वाचे 25 प्रश्न अभ्यासणार आहोत। आपण जर स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करून चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। चला तर आजचा आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला, भारतात कोणता दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 20 डिसेंबर, बी 22 डिसेंबर, सी 23 डिसेंबर, डी 24 डिसेंबर। योग्य उत्तर ऑप्शन बी 22 डिसेंबर। भारतामध्ये 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। प्रश्न दुसरा, कोणाचा जन्मदिवस देशात राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए PC महालनोबिस, बी आर्यभट्ट, सी CR राव, डी श्रीनिवास रामानुजन। योग्य उत्तर ऑप्शन डी श्रीनिवास रामानुजन। श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस देशात राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। प्रश्न तिसरा, भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए संजय सिंह, बी शरद पवार, सी बजरंग पुनिया, डी योगेश्वर दत्त। योग्य उत्तर ऑप्शन ए संजय सिंह। भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह यांची निवड झाली आहे। प्रश्न चौथा, 2023 मध्ये देशांतर्गत पर्यटकांनी कोणत्या शहराला सर्वाधिक पसंती दिली आहे? ऑप्शन ए मुंबई, बी हैदराबाद, सी दिल्ली, डी वाराणसी। योग्य उत्तर ऑप्शन बी हैदराबाद। 2023 मध्ये देशांतर्गत पर्यटकांनी हैदराबाद या शहराला सर्वाधिक पसंती दिली आहे। प्रश्न पाचवा, 2023 मध्ये देशांतर्गत पर्यटनामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन ए हरियाणा, बी गोवा, सी बिहार, डी उत्तर प्रदेश। योग्य उत्तर ऑप्शन डी उत्तर प्रदेश। 2023 मध्ये देशांतर्गत पर्यटनामध्ये उत्तर प्रदेश हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे। प्रश्न सहावा, 2023 मध्ये देशांतर्गत पर्यटनामध्ये महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? ऑप्शन ए पहिल्या, बी तिसऱ्या, सी दुसऱ्या, डी चौथ्या। योग्य उत्तर ऑप्शन सी दुसऱ्या। 2023 मध्ये देशांतर्गत पर्यटनामध्ये महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे। प्रश्न सातवा, 2023 मध्ये देशांतर्गत पर्यटकांनी कोणत्या तीर्थक्षेत्राला सर्वाधिक पसंती दिली आहे? ऑप्शन ए वाराणसी, बी जगन्नाथपुरी, सी शिर्डी, डी तिरुपती बालाजी। योग्य उत्तर ऑप्शन बी जगन्नाथपुरी। 2023 मध्ये देशांतर्गत पर्यटकांनी जगन्नाथपुरी या तीर्थक्षेत्राला सर्वाधिक पसंती दिली आहे। प्रश्न आठवा, 14 वर्षाखालील राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा कोठे होणार आहेत? ऑप्शन ए रांची, बी भोपाळ, सी भुवनेश्वर, डी पुणे। योग्य उत्तर ऑप्शन ए रांची। 14 वर्षाखालील राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा रांची येथे होणार आहेत। प्रश्न नववा, प्रेस आणि नियतकालिक नोंदणी विधेयक 2023 लोकसभेत कोणी मांडले? ऑप्शन ए अमित शहा, बी पीयूष गोयल, सी राजनाथ सिंह, डी अनुराग ठाकूर। योग्य उत्तर ऑप्शन डी अनुराग ठाकूर। प्रेस आणि नियतकालिक नोंदणी अधिनियम 2023 लोकसभेत अनुराग ठाकूर यांनी मांडले। प्रश्न 10वा, डॉक्टर प्रभाकर मांडे यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? ऑप्शन ए कला, बी राजकारण, सी साहित्य, डी पत्रकार। योग्य उत्तर ऑप्शन सी साहित्य। डॉक्टर प्रभाकर मांडे हे साहित्य क्षेत्राशी संबंधित होते। प्रश्न 11वा, खालीलपैकी कोणता खेळाडू हा IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे? ऑप्शन ए मिचेल स्टार्क, बी पॅट कमिन्स, सी मुकेश कुमार, डी टॉम करन। योग्य उत्तर ऑप्शन ए मिचेल स्टार्क।
मिचेल स्टार्क हा खेळाडू IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. प्रश्न 12वा, IPL 2024च्या हंगामामध्ये कोणत्या भारतीय खेळाडूवर सर्वाधिक बोली लागली आहे? ऑप्शन ए उमेश यादव, बी रिंकू सिंग, सी तिलक वर्मा, डी हर्षल पटेल. योग्य उत्तर ऑप्शन डी हर्षल पटेल. IPL 2024च्या हंगामामध्ये हर्षल पटेल या भारतीय खेळाडूवर सर्वाधिक बोली लागली आहे. प्रश्न 13वा, IMFच्या निकषानुसार कोणता देश आर्थिक आघाडीवर स्टार परफॉर्मर ठरला आहे? ऑप्शन ए चीन, बी भारत, सी अमेरिका, डी जपान. योग्य उत्तर ऑप्शन बी भारत. IMFच्या निकषानुसार भारत देश आर्थिक आघाडीवर स्टार परफॉर्मर ठरला आहे. प्रश्न 14वा, 2023मध्ये परदेशातून नागरिकाने पैसे पाठवण्यात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन ए जर्मनी, बी फ्रान्स, सी जपान, डी भारत. योग्य उत्तर ऑप्शन डी भारत. 2023मध्ये परदेशातून नागरिकांनी पैसे पाठवण्यात भारत देश प्रथम क्रमांकावर आहे. मित्रांनो, एक कळकळीची विनंती आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल. तसेच या व्हिडिओला एक लाईक करून आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर देखील करा. चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया. प्रश्न 15वा, संयुक्त राष्ट्राने 2024 हे कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? ऑप्शन ए इंटरनॅशनल इयर ऑफ कॅमेलिड्स, बी इंटरनॅशनल इयर ऑफ व्हेजिटेबल्स, सी इंटरनॅशनल इयर ऑफ राईस, डी इंटरनॅशनल इयर ऑफ टायगर. योग्य उत्तर ऑप्शन ए इंटरनॅशनल इयर ऑफ कॅमेलिड्स. संयुक्त राष्ट्राने 2024 हे वर्ष इंटरनॅशनल इयर ऑफ कॅमेलिड्स म्हणून घोषित केले आहे. प्रश्न 16वा, आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2023 कोठे आयोजित करण्यात आला आहे? ऑप्शन ए वाराणसी, बी अयोध्या, सी शिर्डी, डी कुरुक्षेत्र. योग्य उत्तर ऑप्शन डी कुरुक्षेत्र. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2023 कुरुक्षेत्र येथे आयोजित करण्यात आला आहे. प्रश्न 17वा, अंडर 19 क्रिकेट आशिया कप 2023चा विजेता कोणता संघ ठरला आहे? ऑप्शन ए बांगलादेश, बी भारत, सी पाकिस्तान, डी श्रीलंका. योग्य उत्तर ऑप्शन ए बांगलादेश. अंडर 19 क्रिकेट आशिया कप 2023चा विजेता बांगलादेश संघ ठरला आहे. प्रश्न 18वा, अंडर 19 क्रिकेट आशिया कप 2023चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते? ऑप्शन ए भारत, बी UAE, सी चीन, डी सिंगापूर. योग्य उत्तर ऑप्शन बी UAE. अंडर 19 क्रिकेट आशिया कप 2023चे आयोजन UAE या देशात करण्यात आले होते. प्रश्न 19वा, अब्देल फताह अल सिसी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे? ऑप्शन ए इजिप्त, बी कुवेत, सी इराण, डी इस्रायल. योग्य उत्तर ऑप्शन ए इजिप्त. अब्देल फताह अल सिसी यांची इजिप्त देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे. प्रश्न 20वा, कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 17 डिसेंबर, बी 18 डिसेंबर, सी 19 डिसेंबर, डी 20 डिसेंबर. योग्य उत्तर ऑप्शन डी 20 डिसेंबर. 20 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. मित्रांनो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. त्यामुळे आपले कोणतेच आर्थिक नुकसान होत नाही, परंतु आम्हाला मात्र नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा नक्की मिळते. चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया. प्रश्न 21वा, NCERT तर्फे यावर्षीचे राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन कोठे आयोजित करण्यात आले आहे? ऑप्शन ए मुंबई, बी दिल्ली, सी पुणे, डी ठाणे. योग्य उत्तर ऑप्शन सी पुणे. NCERT तर्फे यावर्षीचे राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.
प्रश्न 22वा, कोणाच्या हस्ते स्वरवेद महामंदिर या जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे? ऑप्शन ए नरेंद्र मोदी, बी योगी आदित्यनाथ, सी रामनाथ कोविंद, डी अखिलेश यादव. योग्य उत्तर ऑप्शन ए नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वरवेद महामंदिर या जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. प्रश्न 23वा, भारतात कोठे जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र उभारण्यात आले आहे? ऑप्शन ए प्रयागराज, बी अयोध्या, सी वृंदावन, डी वाराणसी. योग्य उत्तर ऑप्शन डी वाराणसी. भारतात वाराणसी येथे जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र उभारण्यात आले आहे. प्रश्न 24वा, ज्युनियर राष्ट्रीय खो खो स्पर्धेत कोणत्या राज्याने दोन्ही गटात मुले आणि मुली विजेतेपद पटकावले आहे? ऑप्शन ए बिहार, बी महाराष्ट्र, सी राजस्थान, डी गोवा. योग्य उत्तर ऑप्शन बी महाराष्ट्र. ज्युनियर राष्ट्रीय खो खो स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने दोन्ही गटात मुले आणि मुली विजेतेपद पटकावले आहे. प्रश्न 25वा, विजय हजारे ट्रॉफी 2023 कोणत्या राज्याने जिंकली आहे? ऑप्शन ए हरियाणा, बी केरळ, सी गुजरात, डी मध्य प्रदेश. योग्य उत्तर ऑप्शन ए हरियाणा. विजय हजारे ट्रॉफी 2023 हरियाणा राज्याने जिंकली आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक करून व्हिडिओला शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.